कीर्तनाला आज तरुण मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही आवर्जून संतांच्या दारात पडा. तुम्हाला कोणत्या दुःखात पडावं लागणार नाही. संतांच्या दारात पडा. रोज जा चोखोबाऱ्यांच्या दारात. वर्षातून आपल्या वाढदिवसाला एक ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. सांगायचं नाही माझं जन्मदिवसाचं पारायण आहे. पुण्य माणसानं सांगू नये. शेतकऱ्यानं आपलं बी झाकून ठेवावं. पाखरं चोचा मारत नाही. काय माणसं सगळ्यांना सांगत राहता. एक पंखा दान करणारा 3-3 पात्यावर नाव टाकून राहिला. का सांगा पुण्य कधी व्हायचं? 3 पात्यावर नाव टाकतो तू. सोपं नाही महाराज ते. आता जा. आणि विशेषतेनं सांगतो तुम्हाला, तिथं पडून राहिले ना, जी मुलगी ज्ञानोबाऱ्यांचं होऊन पडून राहिली ती तिच्या आईवडिलांना कधी रडवत नाही. जगात जेवढ्या रडवणाऱ्या पोरी आहेत त्या सगळ्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांच्या विरोधातल्या आहे. त्यांना ज्ञानोबाऱ्या कळाले नाही. आई वडील कळाले नाही त्यांना, तर ज्ञानोबाऱ्या काय करतील? ज्ञानोबाऱ्या कळाले की सारं जग कळतं. करू द्या पोरी हो, तुम्ही पडून राहा. तुमचं लग्न आम्हाला करू द्या. मोठ्या संख्येनं उपस्थित आहे म्हणून तुम्हाला मागतोय आम्ही. देवाला मागितल्यापेक्षा तुम्हालाच मागायची वेळ आली आज. या सगळ्या पुरुष जातीकडून तुम्हाला आमची प्रार्थना आहे, तुमचं लग्न आम्हाला करू द्या. आम्ही तुमचं चुकीचं करणार नाही पोरी हो, वाईट करणार नाही तुमचं. करू द्या तुमचं लग्न आम्हाला. आम्ही बिना भाकरीचं जगू शकतो पोरी हो, बिना इज्जतीचं नाही. भानावर या जरा. 2 वर्षाच्या ओळखीतल्या फकीराच्या पोरासोबत तुम्ही निघून जाता. साल खायला अन्न नाही त्याच्या घरी, आणि 6 महिन्यानं आम्हाला नोटीस पाठवता बापाच्या प्रॉपर्टीत हिस्सा. एक लक्षात ठेवा कीर्तनात बसलेल्या पोरी, आम्ही जी प्रॉपर्टी कमवलेली रात्रंदिवस मेहनत करून ते कोण्या फकीराला दान करायला नाही, आमच्या अवलदेसाठी मिळवलेली ही सोन्यासारखी प्रॉपर्टी कोणाला दान करायचं का आम्ही? तुम्ही कोणासोबत निघून गेल्यावर करू द्या तुमचं लग्न आम्हाला. राहू द्या त्या पाठीमागं मामाला उभं. करू द्या अंतरपाठ. स्वप्न पाहिलंय त्यानं कोणाच्याही लग्नाला गेल्यावर नवरदेवाच्या शेजारी बसलेल्या त्या मुलीत स्वतःची भाची पाहतो. माझ्या भाचीचं लग्न होईल त्यावेळेला मी असा पाठीमागं उभा राहील, मी अंतरपाठ धरेल. काय त्या इज्जतदार माणसानं चुकीचं स्वप्न पाहिलं? एकदा तुमच्या इज्जतदार मामाला अंतरपाठ धरू द्या. 2 अक्षदा तुमच्या डोक्यावर घालू द्या. आशीर्वाद देऊ द्या त्याला. स्वप्न पाहिलंय त्यानं भाचीच्या मागं उभं राहायचं. ही ती माय आहे तुमची जी कधी स्टुडिओमध्ये फोटो काढायला गेली नाही. उघडे नागळे फोटो कॅबिन मध्ये तिच्या बेडरूम मध्ये लावले नाही. अरे ही माय मेल्यावर तिचा एखादा फोटो तुमच्या भिंतीवर तुम्हाला शिल्लक ठेवायचा असेल तर या विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे तुम्हाला, तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालतानाची माय या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या. तेवढाच फोटो तुमची माय मेल्यानंतर तुमच्या भिंतीवर जिवंत असेल, ध्यानात ठेवा. हे तुम्हाला कीर्तन नावाच्या विश्वातूनच शिकायला भेटणार आहे, अन्यत्र नाही कुठं. आमच्या अहोरात्र माझ्या मित्र पुरुषोत्तम महाराजांचे, माझ्यासारख्या हजारो कीर्तनकारांचे, आम्हा सगळ्यांचे प्रयत्न हे की महाराष्ट्रातला तरुण ज्ञानोबाऱ्यांकडे आला पाहिजे, तरुण संतांकडे आला पाहिजे. रडणारा समाज सुखी झाला पाहिजे. का रडावं लागतंय गोरगरीब शेतकऱ्यांना? हे करोडपतीच्या अवलादीच्या घरातलं नाही, हे मध्यमवर्गीय लोकांच्या घरातलं सांगतोय तुम्हाला. हे तुमच्या माझ्या घरात चाललंय. आहेत कोण्या जगात तुम्ही? 10 वर्षाच्या होत्या पोरी हो तुम्ही. त्यावेळेला शेतातून 2 वाजेपर्यंत कष्ट करून दमून आलेला तो शेतकरी बाप अंथरुणावर पडला. त्यावेळेला तुमची माय म्हणायची, रामभाऊ काकाच्या वाड्यात लग्न आहे, जरा जा 2 कामं करा लग्नात, भाताचा घ्या वाढा पंक्तीला. तो म्हणतो मी दमून आलो ग. किती दमून आले तरी तुम्ही लग्नाला जा. अहो आज लग्न रामभाऊ काकाच्या वाड्यात आहे, उद्या तेच लग्न आपल्या बाईचं आपल्या वाड्यात आहे. 10 वर्षाच्या होत्या पोरी हो, 10. तर लग्नाची चिंता करणारी तुमची माय बाप आहे. हा भाऊ आहे ना तुमचा इथं बसलेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपासक मावळा, तो काय म्हणतो तुमच्या बापाला माहितीये का? बाबा माझं लग्न थोडक्यात करा बाबा, पण आपल्या बाईची हौसमौस करा हो बाबा. कमी पडू देऊ नका आपल्या बाईच्या लग्नाला. काय तुमच्या सुखाकरता स्वतःच्या सुखाची तिलांजली देणाऱ्या इज्जतदार भावाला जर रडवणाऱ्या पोरी या महाराष्ट्रात जन्माला येत असतील तर त्या बापाची काही चूक झाली का? पोरगी जन्माला आल्याला ही इज्जतीचं दिवाळं काढणारी, हिचं नरडं दाबायला पाहिजे होता आपण. निदान आपला स्वाभिमान तरी जिवंत राहिला असता. पगार देऊ नका पोरी हो, वर्गात पहिला नंबर देऊ नका, महाराष्ट्रभर आमचं नाव कमवू नका. कीर्तनात बसलेल्या प्रत्येक बहिणीला, आम्हा सगळ्या वारकऱ्यांची विनंती, आम्ही कमवलेली इज्जत फक्त तुम्ही मातीत घालू नका. आमच्या तोंडाला काळं पासू नका.
स्वाभिमानी जीवन जगा. आणि ते स्वाभिमानी जगणं जगात फक्त ज्ञानोबरांच्या दारात पडून राहिल्यानं माणसाला येतं, अन्यत्र कुठे येत नाही. पडून राहीन तै ठाई